एका एका सशक्त लोकशाहीमध्ये आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाच्या मध्ये जर त्या चौकटीत काम करायचं ठरवलं तर प्रत्येकाला इलेक्शन लढायचा अधिकार या देशात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच त्यांच्या संविधानात दिलेला आहे आणि आपण सगळे लोकशाहीवर प्रेम करणारे विश्वास ठरणारे लोक आहोत. आम्ही माझ्यासाठी बारामती ही एक अतिशय इमोशनल गोष्ट आहे, कारण का आज पवार कुटुंबाची ओळख जी काय आहे, जी 6 दशकं पवार नाव हे महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात, देशाच्या राजकारणात आहे, हे फक्त आणि फक्त बारामती आणि महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेमुळे. आदरणीय पवारसाहेब, योगायोगच आहे की कालच आदरणीय पवारसाहेबांनी राज्यसभेची शपथ घेतली आणि हा प्रवास 6 दशकापूर्वी बारामतीकरांच्या आशीर्वादाने कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो विश्वास आदरणीय पवारसाहेबांवर टाकला त्याच्यातून तो सुरुवात झाली. आणि अर्थातच माननीय अजितदादा हा माझा मोठा भाऊ होता आणि माझा भाऊ गेल्यानंतरचं हे इलेक्शन, त्याच्यामुळे अर्थातच आमच्यासाठी ही एक इमोशनल गोष्ट आहे. आम्ही आमच्या घरातला कर्ता पुरुष आणि माझा मोठा भाऊ आम्ही गमावला आहे आणि त्या गोष्टीला 2 महिने देखील झालेले नाही. अजूनही त्या दुःखातून आम्ही बाहेरही पडले नाही आहेत. म्हणजे आशा काकी काय दुःखातून जात आहेत किंवा माझ्या बहिणी असतील, आमचं कुटुंब असेल, हे आम्हालाच माहिती. सगळे कामाला लागलेले आहेत, पण दादा नाही ह्याचं दुःख अर्थातच आयुष्यभर आम्हाला राहील. आणि ह्या परिस्थितीमध्ये अर्थातच आम्ही बारामतीला कॅन्डिडेट देणार नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केलं होतं. आता बाकीच्यांनी काय करायचं, एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा तो वैयक्तिक आणि त्यांच्या राजकीय पक्षाचा तो विषय असतो. आणि आता राज्यसभेच्या इलेक्शनच्या वेळेस आपल्याला आठवत असेल तेव्हा सगळ्यांचेच, म्हणजे मी जाहीरपणे महाविकास आघाडीचे आभार मानतेच, पण आमच्या विरोधात पक्षात भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिंदेंची सेना असेल, आम्ही सगळ्यांनीच एकत्र मिळून चर्चा केली. अनेक दिवस इलेक्शनच्या आधी प्रत्येकानेच एकामेकावर विश्वास दाखवला आणि आदरणीय पवारसाहेब त्यावेळेस जेव्हा निवडून आले ती म्हणजे अनअपोज्ड इलेक्शन झालं, कारण का सगळ्यांनीच समंजसपणा आणि उत्तम डायलॉग एकामेकाशी ठेवला. आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, जी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा जो वारसा आहे तो त्या विचारांचा वारसा आहे की विरोधक हा आपला शत्रू नसतो. ही लढाई वैचारिक लढाई आहे, ही वैयक्तिक नाही. त्याच्यामुळे मतभेद हे असलेच पाहिजेत, पण मनभेद असता कामा नये. त्याच्यामुळे राज्यसभेचं जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा सगळ्याच पक्षांनी समंजसपणा दाखवला. अनेक दिवस त्या इलेक्शनच्या आधी आम्ही सगळे सन्मानाने एकामेकाशी बोलत होतो आणि त्यातून ते बिनविरोध झालं. आणि त्याच्यामुळे बिनविरोधच्या प्रक्रिया अनेक वेळा झाल्या आहेत, काही झालेल्याही नाही आहेत. त्याच्यामुळे ह्या इलेक्शनमध्ये काँग्रेसची भूमिका ही लोकशाही पद्धतीने त्यांनी केलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यात मला काही फारसं गैर वाटत नाही किंवा काँग्रेसला कोणी कधी कॉन्टॅक्ट केला ह्याची मला काय फारशी माहिती नाही. या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात आता काँग्रेसने तर उमेदवार दिला, परंतु या सगळ्या संदर्भात पार्थ पवार माध्यमांशी बोलताना म्हटले की काँग्रेसचा हा सगळा डाऊनफॉल सुरू आहे, त्यामुळे त्यांनी उमेदवार दिलेला आहे आणि त्याचसोबतच ह्याची किंमत चुकवावी लागेल अशा पद्धतीचं एक मत त्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केलं. ह्या माध्यमांना घेऊन किती परिपक्वता वाटते? एक तर काँग्रेस पक्ष, म्हणजे तुम्हाला आठवत असेल, तुम्ही खूप यंग आहात वयाने, पण काँग्रेस पक्ष हा एक भारतातला किंवा कुठलाही पक्ष त्यामाने हा एक राजकीय पक्ष, हा जर संविधानाच्या चौकटीत काम करत असेल तर आपण लोकशाहीवर प्रेम करणारे, विश्वास ठेवणारे लोक आहोत. आणि तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या आधीची एक गोष्ट सांगते, कारण का वयाने मी थोडीशी तुमच्यापेक्षा मोठी आहे, पण आम्ही सगळ्यांनी काँग्रेस पक्ष हा फार जवळून पाहिलेला आहे. मी स्वतः अनेक वेळा आणि याही वेळीच काँग्रेस पक्षाबरोबरच लढले, त्यांच्या आशीर्वादाने, प्रेमाने, मतानेही मी निवडून आलेले आहे. आणि आम्ही सगळ्यांनी, म्हणजे दादा असेल, आदरणीय पवारसाहेब तर काँग्रेसमध्येच अनेक वर्ष राहिलेले, दादा असेल, मी, आम्ही काँग्रेस विचाराच्या तालमीतच लहानाचे मोठे झालेलो आहोत. आणि एवढंच नाही, पण ह्या देशावर जेव्हा इंग्रज राज्य करत होते, ह्याच काँग्रेस पक्षाने आज जो मोकळा श्वास आपण सगळे घेतोय, हा मोकळा श्वास, हे स्वातंत्र्य, हे काँग्रेस पक्षाची देण आहे, हे कोणीच नाकारू शकत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाचं योगदान हे फार मोठं राहिलेलं आहे. ह्या देशाचे प्रधानमंत्रीपासून सरपंचापर्यंत
मग महिला आरक्षण असेल, अनेक देशांनी केलेली युद्ध असतील, मनमोहन सिंग साहेब किंवा नरसिम्हा राव साहेब यांनी केलेली मोठी इकॉनॉमिक पॉलिसी चेंजेस असतील, किंवा जेव्हा चले जाओ हा नारा ब्रिटिशांना गेला तर ह्याच काँग्रेस पक्षाने केलेला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचं योगदान हे नाकारून चालणार नाही. आणि कुठलाही पक्ष छोटा मोठा एका सशक्त लोकशाहीमध्ये असतोच, पण ह्याचबरोबर ही लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार हा सगळ्यांना आहे. त्याच्यामुळे लोक त्यांची मतं मांडत असतात. पार्थ पवार चुकले नाही का या वक्तव्यामुळे? पार्थ पवार चुकले नाही त्यांच्या वक्तव्याला की हे खूप किंमतवर बालिश असं वक्तव्य आहे. त्यांनी आजपर्यंत एक व्यवस्थित भाषण सुद्धा केलेलं नाही. हे तो नेता काँग्रेसला काय सांगतोय असं काँग्रेसच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून कृतज्ञ म्हटलेलं आहे. एक तर मला असं वाटतं हा प्रश्न मला विचाराव्याच्या ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट जो आहे त्या गटाच्या नेत्यांना तुम्ही विचारलं पाहिजे, कारण का त्यांच्या एका खासदाराचं ते मत आहे. याचा अर्थ त्यांच्या पक्षाचं ते मत असेल. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांचं काय मत आहे हे मी बोलण्यापेक्षा मला वाटतं त्यांच्या गटाने, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांना तुम्हाला विचारावं लागेल, कारण का त्यांच्याकडून तुम्हाला जास्त त्याचं संयुक्तिक उत्तर मिळेल की त्यांचा स्टँड काय. त्याचबरोबर पवार साहेबांनी देखील काल वक्तव्य केलं की राजकारणात परिपक्वता लागते आणि ती पार्थ पवारांच्या मध्ये आहे की नाही हे मला माहिती नाही. हे बघा, आदरणीय पवारसाहेब कर्तृत्वानी, वयानी, नात्यानी सगळ्याच बाबतीत माझ्यापेक्षा मोठे आहेत. आणि ज्या संस्कारात मी वाढले, आपल्यापेक्षा वयानी जी कोणी व्यक्ती मोठी असेल, जी कोणी नात्यानी, वयानी, पदानी किंवा कर्तृत्वानी, ह्यांनी एकदा बोलल्यावर आपण काहीच बोलायचं नसतं. ह्या संस्कारात माझ्या आईनी आणि माझ्या कुटुंबानी मला वाढवलं आहे. एक तर कौटुंबिक सल्ला चॅनलवर दिला जात नाही, हा घरात दिला जातो. म्हणजे माझ्या मुलांना सल्ला द्यायची वेळ आली तर ती मी काही चॅनलवर येऊन सांगणार नाही आहे. ते मी माझ्या मुलांना घरात काय सांगायचं ते सांगेन. त्याच्यामुळे कौटुंबिक आणि सल्ला हा एक वेगळी गोष्ट आहे आणि कौटुंबिक सल्ला ही वेगळी गोष्ट आहे. यातील एक सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जरी तुमचे दोन वेगळे पक्ष असतील तरी तुम्ही सर्व वेळ येत आहात. अशा वेळी काँग्रेसमध्ये तुमचे हितसंबंध किंवा काँग्रेसमधल्या वरिष्ठांशी बोलबोल सगळ्यांचं चांगलं आहे तुमचं. तुम्ही सुनेत्रा पवारांसाठी काही कोणाशी बोलणं केलं होतं का? कारण तुमच्या पक्षाबद्दल आधी दिलेले आहेत म्हणून तुम्ही लढणार नाहीत. महाविकास आघाडी म्हणून लढत असला तरी काही कुटुंबासंदर्भात काही डायलॉग. एक तर माझं थोडंसं वेगळं मत आहे ह्याच्यात. माझं म्हणणं आहे डायलॉग असला पाहिजे. माझा डायलॉग फक्त काँग्रेस आणि नाही, माझा डायलॉग हा सातत्याने भारतीय जनता पक्ष यांच्याशीही चालू असतो. याचं कारण पार्लमेंटमध्ये, संसदेमध्ये आम्ही सगळे एकत्र काम करतो. अनेक वेळा किरण रिजिजू असतील किंवा ते पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर आहेत, आम्हाला बोलवतात. आम्ही बिझनेस ॲडवायझरी कमिटीमध्ये सगळे एकत्र काम करतो. मग भारतीय जनता पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, आम्ही सगळे एकत्र मिळून पार्लमेंटमध्ये एकत्र काम करतो. आम्ही JPCजमध्ये, जॉईंट पार्लमेंटरी कमिटीजमध्ये एकत्र काम करतो. आम्ही सिलेक्ट कमिटीज. कसं असतं, इलेक्शनमध्ये जरूर आमचे टोकाचे मतभेद असतात, पण मनभेद नसतात, कारण का आमची वैचारिक लढाई आहे, नाही. त्याच्यामुळे मी सातत्याने डायलॉग, एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे या विचाराची मी आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचीच सगळं बोलणं हे मी सातत्याने करत असते. आणि मी तर माझे फोटो हे ओपनली माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरही टाकते, कारण का मला त्याच्यात लपवणं किंवा गैर वाटत नाही की आपण एका विरोधी पक्षाच्या नेत्याला जर भेटलो त्याच्यात गैर काय. त्याच्यामुळे मी अतिशय पारदर्शकपणे जेव्हा कुणाशी चर्चा करते ते करते. पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून मला कोणी काही जबाबदारी किंवा फोन काही फारसा केलेला नाही. केला असता तर आम्ही अर्थातच आमच्या मित्रपक्षांशी जरूर बोललो असतो, पण म्हणजे ते कुणाशी बोलले, काय बोलले ह्याची फारशी माहिती आम्हाला नव्हती. आम्ही आमचा स्टँड क्लिअर केला. माननीय उद्धवजींनीही मनाचा मोठेपणा दाखवून जो स्टँड घेतला आणि काँग्रेसचं एक वेगळं मत होतं. त्याच्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये अर्थातच हा प्रश्न हा होऊ शकतो. उमेदवारी अर्ज दाखल करायला निवडणूक बिनविरोध होणार नाहीये हे जवळपास निश्चित झालेलं आहे. जर निवडणूक झाली तर तुम्ही बारामतीला मतदानाला जाणार का? कारण मतदान नाही अर्थातच प्रचाराला जाणार का? नाही हो, असं आहे की एकतर इलेक्शनचं फायनल होऊ द्या. आता आज उद्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट हे काँग्रेसशी काही बोलणार आहेत का नाही ह्याची खरंच मला काही माहिती नाही.
आता त्यांनी जर काही काँग्रेसला फोन केले असतील, प्रयत्न करत असतील किंवा काही मार्ग काढायचा प्रयत्न करत असतील तर याची माझ्याकडे माहिती नाही. कारण का बऱ्याच वेळा अनेक वेळा इलेक्शन्समध्ये काय होतं की जरी फॉर्म भरला तर काहीतरी मार्ग निघू शकतो, ह्याच्यासाठीच तर डायलॉग असतो. पण आता ते काय करणार आहे त्याची मला काही माहिती नाही, माझी कुणाची चर्चा नाही. एक निवडणूक बरोबर लागली तर निवड अर्थातच मी मतदानाला जाणार असतो, माझा अधिकार नुसता नाही आहे, ती माझी नैतिक जबाबदारी आहे एक भारतीय म्हणून. त्यामुळे मतदानाला मी अर्थातच जाणार. प्रचाराला जाणार की नाही? हो, प्रचारांचा एकतर म्हणजे तुम्ही त्यांच्या पक्षाच्या वतीने मला आमंत्रण देताय का? मतदानाला जाणार आहात तुम्ही? नाही, मतदानाला माझा तो अधिकार संविधानाने दिलाय आहे. पक्षानं पाठिंबा दिलेला आहे, बिनशर्त पाठिंबा. नाही, आम्ही बिनविरोध दिलेला आहे. तुम्ही त्या पक्षाचे स्पोक्सपर्सन म्हणून मला जर विचारत असाल तर तुम्ही आमंत्रण देत असाल तर मला एक उत्तर आहे. पण ताई, काल उमेदवारी अर्ज भरताना तुम्हाला काही कोणाच्या त्या गटातल्या नेत्यांचा काही फोन वगैरे आलेला का उमेदवारी अर्ज भरण्याकरता उपस्थित राहा वगैरे? कारण की तटकरे म्हणालेले की आम्ही सगळ्यांना आव्हान करतोय की त्या गटातल्या लोकांना देखील अर्थात मी 24 तास चॅनल बघत नाही, त्याच्यामुळे 24 तास टी व्हीवर काय चालतं याची मला फार कमी माहिती असते. पण एक गोष्ट जरूर आहे की बारामतीची मी लोकप्रतिनिधी आहे आणि बारामती माझं घर आहे आणि त्याच्यामुळे बारामतीत आमंत्रण द्यायची वेळ ही काय म्हणजे आपल्याच घरात आमंत्रण दिल्यासारखं आहे. पण माननीय भुजबळ साहेब आणि माननीय आदरणीय दिलीप वळसे पाटील हे आदरणीय पवार साहेबांच्या घरी आले होते आणि बारामतीला तुम्ही या असं आमंत्रण आदरणीय पवार साहेबांना आणि सुप्रिया सुळेंना माननीय भुजबळ साहेब आणि माननीय दिलीप वळसे पाटलांनी बारामतीला तुम्ही या असं आमंत्रण आदरणीय पवार साहेबांना आणि मला हे ते करून गेले. अर्ज भरण्यासाठी बारामतीला या असं आमंत्रण ते करून गेले आम्हाला. पण आदरणीय पवार साहेबांचा शपथविधी काल दिल्लीला होता, त्याच्यामुळे आदरणीय पवार ते तुम्ही लाईव्ह दाखवलंच तुमच्या चॅनलवर, त्यामुळे असं घटना घडल्या आहेत. काही असं कळतंय की काँग्रेसने त्यांच्या कॅन्डिडेटला अर्ज मागे घ्यायला सांगितलेलं आहे, अजून ती प्रोसिजर नाही झाली तरी मागे घ्यायला सांगितलं आहे असं कळतंय. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे तसं होत असेल तर. मला यातली खरंच काही माहिती नाही, कारण का संघटनेच्या मीटिंग्ज आज आहेत, कालही दिवसभर आम्ही त्याच गडबडीत होतो कामामध्ये, त्यामुळे पुढे काय झालं आहे याची मला खरंच फारशी काय माहिती नाही. आणि वर्तमानपत्रात आज ज्या काही बातम्या आल्या आहेत त्याच्यात आज ऑइलची प्राईस इतकी प्रचंड वाढते आहे रोज आणि पुढे काय इकॉनॉमिक क्रायसिस भारतात होणार आहेत, LPGचे विषय असतील, हे खूप महत्त्वाचे प्रश्न आणि आव्हानं आज राज्य आणि देशासमोर आहेत. त्यामुळे तीही कामं आणि संघटनेची कामं या कामात मी स्वतः व्यस्त असल्यामुळे मला बाकीची खरंच काय माहिती नाही. ताई, काल अंजली दमानी यांनी पत्रकार परिषदेत एक मोठा खुलासा केला की त्यांनी सांगितलं की अजित पवार यांचा दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू झाला त्यावेळेस 18 जानेवारीच्या आदल्या दिवशी आणि त्याच्यानंतर खरं तर समता पतसंस्थेच्या अकाउंटवरतून अनेक पैशांच्या ट्रान्झॅक्शन जे आहेत त्या झालेल्या होत्या, अशा पद्धतीची माहिती त्यांनी समोर आणलेली आहे. आणि या सगळ्या पैशाच्या ट्रान्झॅक्शन ज्या आहेत त्या अशोक खरात यांच्यासोबत सगळ्या लिंक्स आहेत, अशा पद्धतीची माहिती समोर येते. या प्रश्नाची सगळ्याची उत्तरं माननीय मुख्यमंत्रीच देऊ शकतात, कारण का SIT जी स्थापन झाली आहे त्याच्यात माननीय मुख्यमंत्र्यांचंच डिपार्टमेंट ह्याचं मॉनिटरिंग करतं आहे. आणि मला असं वाटतं केंद्र सरकारचं पण इंटरव्हेन्शन आलं आहे असं वर्तमानपत्रात काल आलं होतं, आज सकाळी मी वाचलं. त्याच्यामुळे ED CBI वगैरे अशा काही गोष्टी आजच्या वर्तमानपत्रात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या एजन्सीज ह्या एकत्र मिळून काहीतरी हवाला वगैरे अशा गोष्टी वर्तमानपत्रात आज वाचल्या मी. त्यामुळे एकीकडे एक मोठं एक्सप्लॉयटेशनचं स्कॅन्डल, दुसरीकडे हवालाचं स्कॅन्डल आणि अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे धक्कादायक, म्हणजे आपल्याला विश्वासच बसत नाही, असं वाटतं एखादी TV सिरियल बघतोय का काय, अशा गोष्टी तिथे येत आहेत. म्हणजे वास्तवतेत अशा गोष्टी तुमच्या आणि माझ्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये, छत्रपतींच्या महाराष्ट्रात, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात, दाभोळकरांच्या महाराष्ट्रात, जिथे अंधश्रद्धा निर्मूलनाचं एवढं मोठं काम झालेलं आहे, तिथे आज या गोष्टी होत आहेत आणि त्याच्यात ED CBI SIT ह्या सगळ्या गोष्टी आल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्रीच आपल्याला पारदर्शकपणे सांगू शकतील की नक्की काय होत आहे. दमानिया यांनी अजून एक आरोप केला आहे की जवळपास 100हून अधिक कॉल ह्या रुपाली चाकणकरांना झालेत, त्यातले अजून त्याच्यातले 8 कॉल्स सुनील तटकरेंबरोबर झालेत, त्यापैकी 32-33 कॉल्स हे एकनाथ शिंदेंबरोबर झालेत. हे CDR जो डेटा आहे तो अंजली दमानिया यांच्यापर्यंत पोहोचतोय, त्या सगळ्या संदर्भात देखील अनेक जणांनी प्रश्न उपस्थित केले की हे CDR कशा लीक होतात? हे बघा, ते लीक होत आहेत म्हणजे
यंत्रणेतूनच येत आहेत ना, त्याच्यामुळे यंत्रणेला तुम्ही हे प्रश्न विचारले पाहिजेत. मला एखादी माहिती आली तर ती माझ्या पदरात पडते, कारण का कोणीतरी सिस्टममधून लीक करतंय ना, मला थोडी ॲक्सेस आहे त्या सिस्टमचा. त्याच्यामुळे अंजलीताईंना जी माहिती येते ते सिलेक्टिव्ह लिकेज कोड करतंय, हे काय फार रॉकेट सायन्स नाही. सीडीआर असा मिळू शकतो. आहे का? कारण महाराष्ट्रामध्ये सीडीआर जमत नाही तुम्हाला पोलिसांशिवाय, ते पण DCP रँकचे जर अधिकारी असतील तर त्यांनाच अधिकारी काही विशिष्ट केसेससाठी. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या यंत्रणेमध्ये कशा कुणाकडे गेल्या हे काय फार अवघड नाही आहे मिळालं, किंवा यंत्रणांच्याच थ्रूज लिकेज होत आहेत का नाही होत आहेत काय कळत नाही. मला असं वाटतं आहे हम लोग आम खाएंगे पेड़ क्यों गिनना है. माझं म्हणणं आहे की या देशामध्ये या राज्यामध्ये महिलांच्यावर होणारे अत्याचारचा पर्दाफाश झाला आहे. इल्लीगल हवालाच्या केसेस जर एक्सप्लॉयटेशन थांबवून हे हवालाचे कुणाचे पैसे 2 नंबरच्या धंद्याचे हे सगळे जर महाराष्ट्राला कळणार असेल तर पारदर्शकपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्याला ह्याची इन्क्वायरी करून पारदर्शकपणे राज्याला आणि राज्याच्या महिलांना न्याय मिळवून द्यावा एवढीच आमची अपेक्षा. आणि एक नोटबंदी झाली आणि एवढी मोठी नोटबंदी या देशात झाली, मग एवढं कॅशचं ट्रान्झॅक्शन आणि हवाल्याचं ट्रान्झॅक्शन हे होतंय कुठून. आणि हे जर होत असेल तर मला हा इश्यू माननीय आदरणीय निर्मलाजींपर्यंत पोचवायला लागेल, कारण का आदरणीय माननीय प्रधानमंत्र्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे नोटबंदी. माननीय मोदीजींनी नोटबंदी याच्यासाठीच केली की नंबर 2चे धंदे बंद व्हावे. पण जर मोदीजींनी एक त्यांना लाईन दिली आहे, निर्मलाजी नोटबंदीबद्दल सातत्याने बोलतात, तर मग महाराष्ट्रामध्ये नोटबंदी न होता हे हवालाचे कॅश पैसे कुठून येत आहेत याची इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि ही इन्क्वायरी मी माननीय अमित शहाजी आणि माननीय निर्मलाजी यांच्यापर्यंत जरूर पोचवणार आहे. कारण का हे मोदीजी ते फक्त या म्हणजे एका पक्षाचे प्रधानमंत्री नाही, देशाचे प्रधानमंत्री. जेव्हा नोटबंदी केली तर मोदीजींच्या नेतृत्वाखाली एखाद्या राज्यामध्ये एवढा मोठा हवालाचा रॅकेट होत असेल तर ही गोष्ट त्यांच्या सरकारपर्यंत पोचवलीच पाहिजे. एक शेवटचा प्रश्न, काँग्रेसनी एका शर्तीवर कॅन्डिडेट मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे की अजितदादांच्या अपघात प्रकरणामध्ये FIR जर बारामतीमध्ये किंवा महाराष्ट्रात नोंदवला जाईल तर आणि तरच काँग्रेसचा कॅन्डिडेट आपला अर्ज मागे घेईल असं त्यांनी कट टाकलं. एक गोष्ट आपण मान्यच केली पाहिजे, तो माझा मित्र पक्ष आहे म्हणून मी हे म्हणत नाही आहे, पण एक आहे की रोहितनी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन FIR करायचा प्रयत्न केला, अनेक राज्यांपर्यंत तो गेला. त्याला काँग्रेसच्या सरकारनीच रोहितला साथ दिली आणि अजितदादाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर कोणीही FIR करायला तयार नव्हतं. रोहित सगळ्यांच्याकडे जाऊन आला, सगळ्या सत्ताधाऱ्यांकडे जाऊन आला, रोहितला कोणी न्याय दिला नाही. रोहित पवारांना न्याय, अजित पवारांना न्याय हा काँग्रेस पक्षाने दिला, जेव्हा कर्नाटक सरकारने जिथे काँग्रेसची सत्ता आहे त्यांनी FIR केला. त्याच्यामुळे मी नुसतं सुप्रिया सुळे म्हणून आणि अजित पवारची बहीण म्हणून नाही, पण जे अजित पवार प्रेमी आहेत, दादाला न्याय द्यायचं पहिलं पाऊल हे कोणी केलं तर ते रोहितच्या पुढाकाराने कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने केलं. मी जाहीरपणे राहुल गांधींचेही आभार मानते, कारण रोहित राहुल गांधींकडे गेला आणि राहुल गांधींनी तेव्हा सांगितलं कुठलंच महाराष्ट्राचं सरकार घेत नसेल तर मी माझ्या सरकारांना सांगतो जिथे आपल्या विचाराचं सरकार आहे, आणि त्यांनी कर्नाटकाला फोन केला, तिथून मदत झाली. त्याच्यामुळे कर्नाटक सरकार, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष आणि रोहित पवार या सगळ्यांनी एकत्र काम करून दादाला पहिला न्याय कोणी दिला तर तो ह्या सगळ्या टीमनी केला, हे आपल्याला मान्यच करावं लागेल.